महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून नगरसेवक पदासाठी तब्बल 1200हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून नगरसेवक पदासाठी तब्बल 1200हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत। यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला असून अबकी बार 75 पार असा नारा दिला आहे। आगामी निवडणुकीत भाजप व महायुतीची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की महापालिका निवडणुकीबाबत महायुतीचा निर्णय सोलापूरचे भाजपचे तिन्ही आमदार घेणार आहेत। महायुतीबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरच होणार असल्याचे स्पष्ट करताना गोरे म्हणाले, सोलापूरचे तिन्ही आमदार जो निर्णय घेतील त्यावर आम्ही ठाम राहू। स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही। मी तुम्हाला म्हटलो की स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय पाठीमागे बोललो, बापू बाजूलाच बसलेत माझ्या, कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे। खोदून आता काही जरी किती खोदलं तरी आता काय निघणार नाही। मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल। जो काय घेईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल। त्यामुळं निर्णय पक्षाला घेऊ द्या, तुम्हीच घेऊ नका। मी आपल्याला क्लिअर सांगितलं की भारतीय जनता पक्षातल्या उमेदवारांच्या पेक्षा चिंता तुम्हाला फार आहे। त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्ष सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल आणि सर्वसंमतीनं निवड करून भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरवेल आणि जेव्हा यादी तुमच्या समोर येईल तेव्हा त्यानंतर तुम्ही अनालिसिस करा। मी काय सांगितलं आपल्याला की आमचं नेतृत्व सक्षम आहे, तुम्ही चिंता करू नका। तिकीट वाटप होईपर्यंत वाट बघा आणि जेव्हा तिकीट वाटप होईल तेव्हा मला प्रश्न विचारा। आज विचारणं मला वाटतं शेवटी एक आहे की तेच नाही, आमच्याकडे आलेल्या माणसापेक्षाही सक्षम माणसं आहेत, आलेली माणसं प्रचंड सक्षम आहेत। त्यामुळे शेवटी हे करत असताना आम्ही सगळे मिळून योग्य निर्णय घेऊ, याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका। आणि त्यामुळं नवीन आला, जुना आला, आत गेला, बाहेर आला याची चर्चा कृपा करून माझी विनंती आहे आपल्याला। त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहर अध्यक्षांनी इथल्या तिन्ही आमदारांना पक्षाने दिलेले आहेत। तो जो निर्णय घेतील महायुती करण्याचा, एकला लढण्याचा, जे काय निर्णय घेतील आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्यू होईल, ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील, ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्यामध्ये इंटरव्ह्यू होतील। भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र पातळीपासून बॉटमपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो। जिथं आवश्यकता असेल तो घटक त्यामध्ये सहभागी होतो। त्यामुळे बिलकुल चिंता करू नका। महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे। आमचे नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करतील, वाजवी मागण्या असतील, प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर महायुती सुद्धा होईल आणि गरज पडली तर आम्ही। दरम्यान जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शहरातील सुमारे 154 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही करण्यात आले।